मोजे हरणाळीत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी. विविध कार्यक्रमांतून नव्या पिढीला संदेश देण्यासाठी मान्यवर उपस्थित झाले. बिलोली तालुक्यातील मोजे हरणाळी येथे दिनांक 25 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले. त्यानंतर उपस्थित प्रमुख मान्यवरांचा पुष्पहार देऊन तसेच भारतीय संविधानाची उद्देशिका प्रदान करून जयंती मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला. या जयंतीनिमित्त सायंकाळी व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साहेबराव पाटील, साहेबराव डोंगरे, संदीप काठारे, सयाराम निदाने, बालाजी यलबंद्रे, शेख सर आदी मान्यवरांनी आपल्या मनोगतात बाबासाहेबांचे यांचे कार्य सांगितले व वंचित, दीनदुबळ्या समाज बांधवांसह युवकांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हरणाळीचे सरपंच साहेबराव शिंदे पाटील होते. प्रमुख पाहुणे म्हणून हरणाळी परिसरातील मान्यवर उपस्थित होते. सूत्रसंचलन कल्पना शिंदे यांनी केला होता. भीमगीतांचा कार्यक्रम झाला. भारतरत्न बाबासाहेब आंबेडकरांचे संविधानासाठी काय काय केलेलं आहे, अन्यायाविरुद्ध किती लढा दिलेला आहे आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. म्हणून आज आपण मानाने सन्मानाने स्वातंत्र्याने राहत आहोत आणि शिकत आहोत, गुलामगिरीतून मुक्त आहोत. या आपल्या अस्पृश्य समाजाला त्यांनी खूप चळवळीतून लढा दिलेला आहे आणि त्यांचा आदर्श मला असं वाटतं या जयंतीच्या निमित्ताने प्रत्येक घराघरातून सगळ्यांनी काहीतरी प्रेरणा घेतली पाहिजे जयंतीच्या निमित्ताने. आणि प्रत्येक माता रमाई झाली पाहिजे, सावित्री झाली पाहिजे, जिजाऊ झाली पाहिजे, झाशीची राणी लक्ष्मीबाई, अहिल्याबाई होळकर झाली पाहिजे. भिकारी बने हैं माला माल, मेरे भीम का कमाल, गुलामी का टूट गया जा, मेरे भीम का कमाल, गुलामी का टूट गया जा, मेरे भीम का कमाल. करत आहोत परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या आचरणीय बक्षीस होऊन मौजे हरणाळी या गावामध्ये आज 135वी जयंती महामानव बाबासाहेबांची साजरी करत असताना जयंती मंडळानं मला बोलवलं. या जयंतीच्या निमित्ताने एकच सांगतो, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमच्या जीवनाचे शिल्पकार तर आहेतच, इथल्या वंचित शोषित घटकांचा तो बुलंद आवाज आहेत. आपला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो संविधान दिला त्या संविधानाच्या आशीर्वादाने या वर्षात मी नगरसेवक झालो. हे बाबासाहेबांच्या संविधानाचे हे मी न विसरणारे माझ्यावरती झालेले उपकार आहेत. कारण निवडणूक म्हणल्यानंतर आरक्षण येते. बाबासाहेबांच्या संविधानाची कृपा बघा, मी साहेबराव पाटील सर्वसाधारण जागेमध्ये बिलोली सारख्या शहरामध्ये मी नगरसेवक झालो. हे बाबासाहेबांची पुण्य आहे माझ्यावरती. तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल बोलायचं झालं, बाबासाहेब आंबेडकरांनी आपली शिक्षणासाठी पीपल्स एज्युकेशन सोसायटी ची स्थापना केली व आपल्यासाठी शिक्षणासाठी दारे खुले करून दिले. पाण्यासाठी 14 तळेचा सत्याग्रह केला. आपल्याला त्यांनी एक नारा दिलाय, शिका संघटित व्हा, संघर्ष करा. बोट बांधव शिकायला लागलेत, संघर्ष करायला लागलेत. त्याचबरोबर छोटा बांधव म्हणून मातंग समाज ही त्यांच्या सोबत पाटला पण खांदा लावून आम्ही शिक्षणाची कास धरलेली आहेत. या ठिकाणी या कार्यक्रमाचे मुख्य गायक गौतमदादा भलराव यांचे आगमन झालेले आहे. जयंती मंडळाकडून मी स्वागत करतो दादाचा मंचावर. मौजे हरणाळी जयंती मंडळाने मला बोलवलं, त्याबद्दल जयंती मंडळाचा खूप खूप मनापासून धन्यवाद. एवढे बोलून मी थांबतो. बाबासाहेबांची जयंती साजरा करत असते वेळेस असे प्रबोधन कार्यक्रम आहे.
आपण नाचून जयंती करण्यापेक्षा वाचून जयंती केली पाहिजे. हे बाबासाहेबांना आपल्याला बाबासाहेबांच्या प्रेरणा विचारातून घेतलं पाहिजे. बाबासाहेबांना तेव्हा आपल्याला सांगितलं आहे, तुझ्यापाशी 10 रुपये असतील तर 5 रुपयाची तू भाकर घे, पोटाला भाकर तुला जगाया ऊर्जा देईल, आणि 5 रुपयाची पुस्तक घे, म्हणजे तुझं डोकं ठिकाणावर येईल. तू अभ्यास केला तर तुला समोर झुकणार नाही. हे बाबासाहेबांनी तेव्हा सांगितलं होतं. आपल्याला गळ्यात गाडगं आणि पाठीला लावलं होतं. आपण जे कपडे आहे, आज आपण ओळखतो, आज आपण सुटाफुटात राहतो, हे फुल नाही, फक्त बाबासाहेबांमुळेच आहे. त्यामुळे बाबासाहेबांना आपण डोक्यात घेतलं पाहिजे. आपण संघर्षातून आपल्या मुलाबाळांना शिकवलं पाहिजे. जोपर्यंत आपल्या मुलाबाळा संघर्ष शिकत नाही तोपर्यंत आपली प्रगती कुठे होत नाही. आपल्या मुलाला नोकरी मिळावी अशी अपेक्षा नाही, पण जे मुलगा शिकल तो आयुष्यात संघर्ष करून जे मुलगा शिकला पाहिजे, त्या शिक्षणासाठी आपण काय मोलमजुरी करावं लागलं तर हरकत नाही, पण आपल्या मुलाला शिकवायला लागलं पाहिजे. आता सर सांगितलं, आज आपल्या गावच्या शाळेचं नाव अख्ख्या बिलोली तालुक्यामध्ये आहे. आपल्याला खूप सुंदर आज शाळेला मुख्याध्यापक लाभलेले आहेत. तरी आपण यावेळी आज आपल्या गावातून भरपूर सहकारी सुद्धा शाळेला झालेले आहे. आपल्या कार्यक्रमामध्ये आमचे आदरणीय काकाश्री त्यांच्या मुलीच्या लग्नात जे हुंडा जमा झालेले होते ते सुद्धा शाळेसाठी दान केलेले आहे. विशेष पैशाचा नाही, पण इथं भरपूर लोकांपाशी पैसा आहे या जगामध्ये, पण दान करण्याची हिंमत हे प्रत्येकामध्ये राहत नाही. त्यासाठी त्यांच्यासाठी सुद्धा मी खरंच एवढं मनामध्ये अंतकरणामध्ये येऊ शकते. म्हणजे आपल्या लेकरं शिकले पाहिजे, आपली शाळा घडवली पाहिजे. एवढंच जयंतीचा उद्देश काय असतो? महापुरुषांच्या विचाराला आपण आचरण करणं आणि महापुरुषांच्या विचारावर पाऊल टाकून त्यांच्या आपलं जे काही विकास आहे ते विकास करून घेणं. एवढंच मी सांगतो की आपल्या गावातील जे कोणी पाल्य लहान मुलं आहेत त्यांना शिक्षण द्या. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण शिकलं तरच आपलं पुढं कुटुंबाचं गावाचं कल्याण होईल. एवढंच या ठिकाणी जयंती निमित्त सांगतो. आणि मला पुन्हा एकदा सर्व बांधवांना मी या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. कारण छोटस गाव असूनही आपण खूप मोठं व्यासपीठ या ठिकाणी या बिलोली तालुक्यातील एक कार्यकर्ता म्हणून समोर आलेले आमचे मित्र हनुमंतराव शिंदे, सुरेश शिंदे आणि येथील तरुण बांधव, या जयंती मंडळाचे सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व या समाज बांधव, माता भगिनी सगळ्यांना पुन्हा एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो. आज भारतालाच नव्हे जगामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते. जगाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, 12व्या शतकामध्ये ज्यांनी समता लोकशाही दिली, वर्णव्यवस्था जातीभेद नष्ट करण्याचा प्रयत्न केला, जगज्योती महात्मा बसवेश्वर महाराज, अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, आरक्षणाचे जनक तथा लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवढे अनर्थ एका अविद्येने केले, अशी विद्येची महती सांगणारे महात्मा ज्योतिबा फुले, स्त्री उद्धारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता भीमाई, जगेंद्र देशासाठी मरेंद्र देशासाठी अशी सिंहगर्जना करणारे आद्य क्रांतिगुरु लघुजी वस्ताद साळवे, क्रांती सूर्य, बोधिसत्व, प्रज्ञा सूर्य, भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुषांना मी विनम्र अभिवादन करतो. फक्त 1.5 दिवस शाळा शिकून ज्यांनी 35 कादंबऱ्या लिहिल्या असे साहित्यरत्न लोकशाही भाऊसाठी, भारत देशाच्या स्वातंत्र्यासाठी, या मातीसाठी, या मानवमुक्तीच्या लढ्यासाठी ज्या ज्या महामानवांनी येथे आपलं बलिदान दिलं, आपल्या जीवनाचे त्याग केले, अशा सर्व महापुरुषांच्या चरणी मी नतमस्तक होतो. कोटी कोटी वंदन करून मी माझ्या 2 मिनिटाच्या या ठिकाणी मनोगताला सुरुवात करतो. पैदा न होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता, पैदा न होता वो मसीहा तो खुशियों का सिलसिला नहीं होता,
बेरंग रहती ये जमीन आसमां का रंग नीला नहीं होता, भारत कब का कंगाल होता यारो, या भीम जैसा हीरा नहीं मिला होता. या ठिकाणी या भारतामध्ये वर्णव्यवस्था, जातीभेद, विषमता, उच्च नीच, भेदभाव त्या काळामध्ये भयानक होती. शिक्षणाची दारे खुले नव्हती. जेव्हा बाबासाहेब आंबेडकर जेव्हा शाळेत गेले, त्यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी मध्य प्रदेशातील महू या छावणीमध्ये त्यांचा जन्म झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण हे सातारा येथे झालं. शाळेत शिकत असताना वर्गाच्या बाहेर बसून शिकलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1907 ला जेव्हा मॅट्रिक झाले, अस्पृश्य समाजातील ते भारतातील पहिले विद्यार्थी आहेत जे मॅट्रिक झाले. कारण विटाळ होतं, भेदभाव होता, उच्च नीच, अवहेलना, अपमान, कष्ट आपल्या हिशाला, आपल्या पाचवीला पुजलेलं होतं. तेव्हाचा तो अज्ञान समाजाला अज्ञानाच्या अंधारातून, खाईतून प्रकाशात आणण्याचं काम त्यांनी केलं. मुक्याला वाचा दिली, आंधळ्याला दृष्टी दिली, बहिऱ्याला कान दिलं, अपंगाला पाय दिले. कारण भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून लोकशाही आली, स्वातंत्र्य, समता, बंधुता, प्रेम, न्याय फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे आपल्याला मिळाली. म्हणून आज माणसं म्हणून आपण या मॅटवर बसलेले आहोत, आम्ही इथे बसलेले आहोत. एक काळ असा होता उकंड्यावर बसायचा, जेवण केल्याच्या नंतर जो उष्टी पत्राई टाकलेले राहते ते सुद्धा खायची आपल्याला तेव्हा परवानगी नव्हती. असे आपण आपले पिढ्यानपिढ्या, हजारो पिढ्या गुलामीत गेले. परंतु या गुलामीच्या बेड्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला भारतीय संविधानातून स्वातंत्र्य मिळवून दिलं. इंसानों को गुलाम बनाकर बहुत बादशाह हुए, इंसानों को गुलाम बनाकर बहुत बादशाह हुए, गुलामों को इंसान बनाने वाले एक ही बादशाह बने, वो है डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. 1907 ची मॅट्रिक झाल्याच्या नंतर इसवी सन 1912 ला त्यांनी BA ची पदवी प्राप्त केली. मुंबई येथील एलिफन्स्टन हायस्कूल मध्ये त्यांचं 10वी झालं. 1912 ला त्यांचं पदवीचं शिक्षण झाल्याच्या नंतर 1913 ला बडोदा संस्थानचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी त्यांचा आदर सत्कार सन्मान केला. 1913 ला त्यांना अमेरिकेतील न्यूयॉर्क येथील कोलंबिया विद्यापीठामध्ये शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान केले. केळुस्कर गुरुजींनी त्यांना गौतम बुद्धाचं चरित्र या ठिकाणी पुस्तक भेट दिल्यामुळं पुढील आयुष्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्यामध्ये तथागत गौतम बुद्धांचं या ठिकाणी अभ्यास करायला लागले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मुळे आपल्याला 20 मार्च 1927 ला महाडच्या 14 तळ्याचा सत्याग्रह झाला. त्यानंतर 1930 ला 2 मार्च 1930 ला नाशिक येथील काळाराम मंदिराचा प्रवेश झाला. म्हणजे 14 तळ्याचा सत्याग्रह यासाठी झाला, आम्हाला सार्वजनिक पाणवठे, सार्वजनिक विहिरीवरती पाणी पिण्याची आपल्याला मुभा नव्हती. तो तलावाचं पाणी शिवून आपल्याला माणसामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे आज आम्ही सन्मानाने जगतो, सन्मानाने वागतो. अनेक क्षेत्रामध्ये मुली, गोरगरिबींची लेकरं आज मोठमोठ्या पदावरती आहेत. त्यांनी सूटबूट याच्यासाठी राहिले सूटबूट मध्ये की माझा समाज हा सुटाबुटात राहिला पाहिजे, माझ्यासारखे विद्वान झाले पाहिजे, विद्वत्ता मिळवली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हजारो पुस्तक आहेत, आपण वाचवत नाही. आपला समाज आज अज्ञानामध्ये खितपत पडलेला आहे. अर्ध्यावट शिक्षण आपण सोडून देतो. 10वी 12वी झालं की मुलं आपले पुढचं शिक्षण घेत नाहीत. त्यामुळे माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, काही काबाड कष्ट करा, कोणाची मजुरी करा, काही करा, परंतु आपल्या लेकराला MA, BEd, इंजिनियर, डॉक्टर, आपल्याला वकील होता आलं पाहिजे. फक्त आपला गुणवत्ता मिळवण्यासाठी शिक्षण नसून आपल्या घराचा या पिढीमध्ये जर उद्धार करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षण एक असं शस्त्र आहे जे आपल्या घरातलं अज्ञान पण नष्ट करतं, आपली पिढी सुधारतं. शिक्षणाशिवाय गत्यंतर नाही. म्हणून शिक्षणावर आपण सर्वांनी भर दिलं पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांनी
जेव्हा इंग्लंडमध्ये गोलमेज परिषद होती, त्या गोलमेज परिषदेला पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी तेथील गोलमेज परिषदेला गेल्याच्या नंतर 3 दिवस परिषद संपली. ज्या दिवशी त्यांना मुक्कामी राहिले त्या दिवशी त्यांना रेस्ट हाऊस मध्ये त्यांची सोय करण्यात आली. ज्यांच्या त्यांना वेगवेगळ्या रूम्स होत्या. सन्माननीय त्या ठिकाणी पंडित जवाहरलाल नेहरू, देशाचे पहिले पंतप्रधान, त्यांच्या रूम मध्ये त्यांनी संध्याकाळी 8 वाजता जेवण केले आणि आपल्या रूम मध्ये त्या ठिकाणी निवांतपणे झोप घेत होते. तसेच दुसऱ्या रूम मध्ये महात्माजी गांधीजी त्यांनीही त्या ठिकाणी रात्रीला 9 वाजता आपलं जेवण आटोपून आणि रात्रीला झोप घेत होते. मग सगळ्यांच्या रूम मध्ये तेव्हा दिवा होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा त्यांच्या रूम मध्ये त्यांनी होते. मग रात्रीचे 9-10 वाजले. 2 रूम मधल्या दिवा जो आहे बंद झाला आणि एका रूम मध्ये हा दिवा चालू होता. मग तो रेस्ट हाऊस मधला जो पहारेकरी असतो, सिक्युरिटी गार्ड जो कोणी असतो, तो पाहत होता. रात्रीचे 2 वाजले पण एका रूम मधलं दिवा हे चालू होतं. मग तो प्रत्यक्षात जवळजवळ पाहण्यासाठी तो त्या रूम मध्ये गेला. तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रात्रीच्या 2ला अभ्यास करत बसले होते. त्या सिक्युरिटी गार्डला पाहायचं होतं किंवा 2 वाजता एक रूम मध्ये दिवा चालू आहे. तेव्हा त्यांनी जवळ गेले, पाठीमागे जाऊन मग त्यांच्या हातात जो काठी होती त्यांनी थोडस काठी या ठिकाणी आटपल्याच्यासाठी की त्यांना कळालं पाहिजे की कोणीतरी आला. मग आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मगाशी पाहिलं तेव्हा एक व्यक्ती, तो सिक्युरिटी गार्ड, तो आपलं काठी घेऊन तो थांबलेला होता. मग त्यांनी विचारले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचारले, एवढ्या रात्रीच्या वेळेत तुम्ही इथे रूम मध्ये कसं काय आलात? तेव्हा त्यांना असं म्हणालं, आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरजी, जेव्हा हे आपण तिन्ही विभूतीने आपण या ठिकाणी आलात, 2 रूम मधला दिवा बंद आहे परंतु एक रूमामधला दिवा चालू आहे, ते मी पाहण्यासाठी आलो. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, ठीक आहे, काही हरकत नाही. आणि त्यानंतर त्यांना जेव्हा विचारण्यात आलं की त्या सगळ्यांनी आरामात या ठिकाणी निवांत आहेत आणि तुम्ही मात्र 2 वाजता सुद्धा जागे आहात, तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांना उत्तर दिलं, पंडित नेहरूजींचा समाज हा जागा आहे, महात्मा गांधीजींचा समाज हा जागा आहे, माझा समाज हा हजारो वर्ष झोपून आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी मी जागा आहे, त्यांना जागा करण्यासाठी मी या जागा आहे, असं त्यांनी मार्मिक उत्तर त्यांना दिलं. कारण माझा हजारो वर्षापासूनचा समाज हा झोपलेला आहे, त्यांना जागा करण्यासाठी मला आज रात्रंरात्र मला अभ्यास करावा लागते. माझ्या अनेक पिढ्या ह्या ठिकाणी अज्ञानामध्ये खितपत पडलेल्या आहेत, त्यांना चांगले जीवन देण्यासाठी मला या ठिकाणी जागा राहायचं आहे, म्हणून मी या ठिकाणी आज पुस्तक वाचत आहे. हे किती मोठा त्याग आहे. त्यांच्या घरच्या परिवारावर लक्ष दिले नाही, स्वतःची 4 मुलं या ठिकाणी मेली. माता रमाई गोऱ्या थोपून त्यांनी बाहेर शिकावं, त्यांनी मोठं होऊन यावं. 1922 ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बॅरिस्टर झाले. जेव्हा शिकायची मुभा नव्हती, मग त्यांनी एक इतिहास असा करून दाखवला की असा शेकडो पुस्तकं लिहून आज सगळ्यात विद्वान आणि जगातील बुद्धिवान व्यक्ती जर कोण असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, द सिम्बॉल ऑफ द नॉलेज म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांचा इतिहास खूप मोठा आहे. आपण या ठिकाणी सांगत बसलो तर सुद्धा त्यांचा एवढा मोठा इतिहास आहे, गौरवशाली इतिहास, आपण पुस्तकातून वाचलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी मी असं म्हणेन, कुछ कर गुजर गए वो भीमराय थे, कुछ कर गुजर गए वो भीमराय थे, और लिखने वाले भी वो भीमराय थे, हम तो खाली इतिहास पढ़ा, इतिहास को बनाने वाले भी भीमराय थे.